नमस्कार सर्वांना. आपण आज इंग्लिशमधला 2.2 धडा बघणार आहे. द बॉय हू ब्रोक द बँक, म्हणजे बँक बुडवणारा मुलगा. हा जो धडा आहे, रस्किन बॉन्ड हे जे लेखक आहेत, खूप प्रसिद्ध लेखक आहे, जगप्रसिद्ध लेखक आहेत. रस्किन बॉन्ड यांनी हा लिहिलेला धडा आहे. द बॉय हू ब्रोक द बँक, बँक बुडवणारा मुलगा, हे धड्याचं नाव आहे. सुंदर धडा आहे, बघूया आपण. नथू grumbled to himself as he swept the steps of the पिंपलनगर बँक owned by सेठ गोविंद राम. नथू नावाचा व्यक्ती आहे, ठीक आहे. तर ग्रंबल टू हिमसेल्फ, तो स्वतःलाच बडबड करू लागला, रागात होता. आणि ते करत असताना तो जे काम करत होता, ती जी बँक आहे पिंपळनगर बँक, त्याच्या जे पायऱ्या होत्या त्याच्यावर तो झाडू घेत होता. आणि ती बँक जी आहे त्या बँकेचा मालक आहे सेठ गोविंद राम. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. आणि झाडण्यासाठी तो छोटासा झाडू जो आहे त्याचा त्याने वापर केलेला आहे. आणि तो झाडू कसा घेत होता? हरिडली अँड केअरलेसली, म्हणजे घाईघाईने आणि अस्वच्छ पद्धतीने तो झाडू घेत होता. कदाचित तो रागात होता. आणि ते तसं झाडल्यामुळं काय झालं, ती जी घाण आहे, डस्ट जी आहे, ती हवेत गेली आणि परत जिथं तो साफ करत होता बँकेच्या पायऱ्या, त्या पायऱ्यांवर परत ती जमा झाली, ती घाण. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. तिथं डस्टबिन होता, त्या डस्टबिनवर तो जोरात आवाज करत होता त्या पॅनचा. पॅन म्हणजे आपली सुपली कशी असते तशा टाईप ती घाण उचलण्यासाठी एक धातूचं पॅन असतो, तर पॅनचा आवाज तो डस्टबिनला करत होता. सीताराम द वॉशरमॅन सन पास बाय. तेवढ्यात तिथून सीताराम नावाचा एक वॉशरमॅन सन म्हणजे धोबीचा मुलगा, वॉशरमॅन म्हणजे धोबी, त्याचा मुलगा तिथून चालला होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम जो आहे ते कपडे पोचवण्याचा तो कामावर तो निघाला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. तर त्याच्याकडे काय होतं, तर त्याच्या डोक्यावर नुकतेच जे फ्रेशली म्हणजे इस्त्री केलेले जे कपडे आहेत ते कपडे आणि त्यांचं जे बंडल म्हणजे गाठोडं त्याच्या डोक्यावर होतं, ऑन हिज हेड. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. तो नथूला म्हणाला, अशी धूळ उडवू नकोस. आलं का लक्षात? कारण नथू जो आहे तो ऑलरेडी रागात होता, कारण नंतर कळन आपल्याला. तर सीताराम म्हणतो, अशी घाण उडवू नकोस. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू एन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. मग सीताराम म्हणतो की महिन्याला ₹2 जास्त द्यायला लागतील, तर ते त्या बाबतीत ही तू वैतागलाय का, म्हणजे ते तुला ₹2 एक्स्ट्रा पगार देतील आणि ते देत नाही आहेत, ह्याच्यामुळं तू वैतागलास का, अनॉइड झालाय का, राग आलाय का तुला. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेंट द स्वीपर बॉय. तो स्वीपर बॉय जो आहे, स्वीपर बॉय म्हणजे कोण, नथू, तो काय म्हणाला, ह्या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही, कसली कंप्लेंट करायची नाही. आय हॅवंट इवन रिसीव्ड माय रेग्युलर, हे बघा हा तो मुलगा आहे, आय हॅवंट रिसीव्ड माय रेग्युलर काय पे, म्हणजे रेग्युलर पेमेंट जो आहे त्याचा महिन्याला, तो देखील मला अजून भेटला नाही, असं तो म्हणतो. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि महिन्याचे आता 20 तारीख आलेली आहे, तरी अजून पेमेंट झालेलं नाही, म्हणजे बँकने त्याला अजून पेमेंट केलेलं नाही आहे. आणि त्याला अगोदर सांगितलं होतं किंवा त्यांनी सांगितलं होतं की ₹2 वाढवून द्या मला पगारामध्ये, ते देखील त्यांनी केलेलं नाही. म्हणजे हे कारण आहे त्याच्यामुळं तो कदाचित रागावला असेल. Who would think a bank would hold up poor man's salary?
कोण विचार करू शकेल की एखादा गरीब व्यक्ती जो आहे त्याचा पगार असा बँक थांबवल? ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. मग तो म्हणाला, नथू म्हणाला काय, की मला माझा पैसा भेटला, मला माझा पगार भेटला की लगेच आय एम ऑफ. ऑफ म्हणजे मी इथून निघून जाणार, मी इथं ड्युटी करणार नाही, काम करणार नाही. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. अजून पुढचा आठवडा वगैरे काय असं झालं तर मी इथं काय काम करणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि मग रागाने मग त्याने तो पॅन जो आहे त्या डस्टबिनवर, त्या कचरापेटीवर बऱ्याचदा त्यांनी तो बँग केला, त्याचा आवाज केला. जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. की त्याचा पॉईंट क्लिअर करण्यासाठी तो असं रागाने राग व्यक्त करत होता आणि गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, आणि स्वतःला देखील कॉन्फिडन्स मिळेल, म्हणजे स्वतःला देखील आत्मविश्वास मिळेल ह्यासाठी तो प्रयत्नात होता. वेल आय विश यू लक सेट सीताराम. सीताराम म्हणाला, ठीक आहे, माझ्यातर्फे तुला बेस्ट ऑफ लक. आय विल कीप लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. तुला साजेसा असा कुठलाही जॉब मला जर दिसला किंवा कुणी मला सांगितलं की असं असं जॉब आहे तर मी तुला सांगेल. अँड ही प्लॉडेड बेअर फुटेड अलॉंग द रोड. आणि तो बेअर फुटेड म्हणजे अनवाणी, म्हणजे पायात काय चप्पल बूट वगैरे काय न घालणे त्याला बेअर फुटेड म्हणतात. तसाच तो सीताराम रोडनी निघून गेला. आणि काय होतं इकडं, अ बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. आणि मोठा बंडल होता, गाठोडं होतं कपड्यांचं, ज्याच्यामुळं बहुधा काय सांगितलं, हेड अँड शोल्डर्स, म्हणजे त्याचं डोकं आणि त्याचे खांदे जे पूर्णपणे हाईड झाले होते, झाकले होते. कारण ते गाठोडं मोठं असतं बघा मुलांना, तुम्ही पाहिलं असेल धोब्याचं गाठोडं. ठीक आहे. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. मग आता एक एक घर करत तो कपडेची डिलिव्हरी करत असावा. ठीक आहे. मग चौथं घर जेव्हा येतंय, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. चौथ्या घरामध्ये तिथे एक लेडी होती, तिथे एक स्त्री होती. तिच्या बोलण्यातून त्याला ऐकू आलं की तिला एका स्वीपरची गरज आहे, म्हणजे झाडू घेणारा जो असतो, घर साफ करणारे जे असतात, त्याची गरज आहे. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. ते गाठोडं जे आहे ते बांधत सीताराम म्हणाला त्या लेडीला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. मी एक झाडू घेणारा मुलगा जो आहे त्याला मी ओळखतो आणि त्याला देखील कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तुम्हाला जर पाहिजे नसं मी त्याला सांगतो की असं असं जॉब आहे, तो पुढच्या महिन्यापासून जॉईन करेल हा. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिविंग हिम इज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. मग त्या सीतारामने त्या स्त्रीला सांगितलं खरी कहाणी काय झाली ती, की तो बँकेत कामाला आहे, परंतु बँक त्याला काय त्याचं पेमेंट, त्याचा पगार काय करत नाही, आणि त्याला ती बँकचं जे काम आहे ते सोडून द्यायचं आणि नवीन काम शोधायचं. इज दॅट सो सॅड मिसेस श्रीवास्तव. तर ती जी स्त्री आहे त्यांचं नाव आहे मिसेस श्रीवास्तवा. ठीक आहे. मग त्या म्हणाल्या, असं आहे का, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. तर लवकर जा, त्याला निरोप दे आणि त्याला सांग की मला उद्या भेट. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ द कस्टमर अँड हिज फ्रेंड. आणि सीताराम आनंदी झाला. का आनंदी झाला, की त्याला बरं वाटलं की मी दोघांना सर्व्हिस दिली म्हणजे कस्टमर जे आहे त्यांचंही काम झालं आणि माझा मित्र जो आहे भेटलेला मागाशी त्यालाही जॉब भेटल, त्यालाही काम भेटल. हॉइस्ट हिज बॅग अँड हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. आणि त्या अशा पद्धतीने त्याचं गाठोडं जे आहे, त्याची बॅग जी आहे ती घेतली, खांद्यावर टाकली आणि तो तिथून निघून गेला. कोण? सीताराम कोण आहे? धोब्याचा मुलगा. नथू कोण आहे? त्या बँकेमध्ये काम करणारा, झाडू घेणारा तो मुलगा. ठीक आहे. पुढं मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता त्याच दिवशी असं झालं की मिसेस श्रीवास्तव ज्या आहेत त्यांना शॉपिंग करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ मिड डे मील.
मग आता ती शॉपिंगला जाणार आहे मिसेस श्रीवास्तवा. तर त्यांनी काय केलं, त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या. त्यांच्याकडे आया होती, त्या आयाला त्यांनी काय केली, सूचना दिल्या की लुकिंग आफ्टर द बेबी, मग तिचं एक लहान मुलं असावं आणि त्या लहान मुलाकडं तू चांगलं लक्ष दे. अँड टोल्ड टू कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. मिड डे मील म्हणजे दुपारचं जेवण. तर दुपारचं जेवण पण करून ठेव, काय उशीर करू नको, मी बाजारात जाणार आहे शॉपिंगसाठी, बाळाकडं देखील लक्ष दे. ठीक आहे. देन शी सेट आउट फॉर द पिंपळनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ क्लॉथ शॉप्स. नंतर ती पिंपळनगरचं जे बाजार आहे तिकडं ती निघाली आणि तिचा नेहमीचा टूर म्हणजे कस्टमरी टूर ऑफ क्लॉथ शॉप, म्हणजे कपड्याचं दुकान जे आहे तिथं ती नेहमी काही ड्रेस कपडे काय असेल, जे काय असेल कपडा ती घेत असती. म्हणजे रेग्युलर कस्टमर आहे ती. कस्टमरी टूर लिहिलेलं आहे. A large shady tamarind tree grew at one end of the बाजार. बाजाराच्या एका कोपऱ्यामध्ये एक विस्तीर्ण आणि भरपूर सावली देणारं असं एक टॅमरिन ट्री. टॅमरिन ट्री म्हणजे काय, चिंचेचे झाड तिथं होतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड मिसेस भूषण. आणि ही जागा होती जिथं मिसेस श्रीवास्तवला त्यांची मैत्रीण मिसेस भूषण भेटल्या. शेल्टरिंग फ्रॉम द हीट, आणि ऊन खूप होतं आणि सावली भेटावी म्हणून मिसेस भूषण त्या झाडाखाली उभ्या होत्या आणि तिथंच या दोन्ही मैत्रिणी भेटल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. मिसेस भूषणकडे एक मोठा रुमाल होता, त्याने ते स्वतःला हवा देत होत्या. शी कंप्लेंट ऑफ द समर विच शी affirmed was definitely the hottest in the history of पिंपळनगर. आणि ते सांगत होत्या मिसेस भूषण की उन्हाळा खूप आहे, कंप्लेंट करत होता. आणि त्यांची मैत्रीण देखील त्यांनी होकार दिलेला आहे त्या बाबतीत, म्हणजे ॲफर्म केले. आणि हे देखील म्हटले मिसेस भूषण की कदाचित पिंपळनगरच्या इतिहासामधला सर्वात उष्ण दिवस हा आहे. She then showed Mrs. Srivastav a sample of cloth she was going to buy. नंतर मिसेस भूषणने मिसेस श्रीवास्तवला एक नमुना, त्यांनी कापड आणलं होतं जे त्यांना विकत घ्यायचं होतं बाजारातून, तर ते त्यांनी मिसेस श्रीवास्तवला दाखवलं. अँड फॉर 5 minutes जे डिस्कस इज शेड टेक्स्चर अँड डिझाईन. आणि नंतर मग ते जे कापड आहे जे त्यांना विकत घ्यायचं बाजारातून त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केली की या कापडाचा शेड काय आहे, नंतर त्याच्यावर डिझाईन टेक्स्चर काय आहे त्याबद्दल त्यांनी चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, आता हा टॉपिक त्यांनी एक्झॉस्ट केला, म्हणजे हा विषय आता बडबड करून त्यांची झालेली आहे. आता पुढं मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंद राम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. नंतर तो विषय काढला मिसेस श्रीवास्तवनी. त्या म्हणाल्या की तुला काय माहिती आहे का गो की ही जी बँक आहे पिंपळनगरची बँक, ज्याचं मालक सेठ गोविंद राम आहे, ते त्यांच्या जे कामाला लोक आहेत, एम्प्लॉई जे आहे, त्यांना पगार पण करू शकत नाही. एवढी बँकेची हालत खराब आहे. साधा झाडू घेणारा जो व्यक्ती आहे, मुलगा आहे, त्याला देखील पगार करू शकत नाही. एवढे बँकचे प्रॉब्लेम झालेले आहेत असं काहीतरी सांगते ती. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम द स्वीपर. आणि मग ती म्हणते की मी आज सकाळी तो झाडू घेणारा मुलगा आहे त्याच्याकडून ही बातमी ऐकली की त्याचा पगार देखील ते करू शकत नाही. एवढी बँकेची अवस्था खराब आहे. आता तुम्ही विचार करा, मिसेस श्रीवास्तव त्या मुलाला ओळखती का तरी? त्यांना कोणी सांगितलं? त्या धोबीचा मुलगा जो आहे, सीताराम जो आहे, त्याने सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? पण ह्या काय सांगतात त्यांच्या मैत्रिणीला की मी ऐकलं त्या स्वीपरकडून की तो कंप्लेंट करत होता की त्याला पगार देऊ शकत नाही बँक अजून. हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. महिनाभर त्याने काम केलं, म्हणजे अजून महिना पूर्ण झालाय तरी त्याला पगार भेटत नाही. पगारला बघा अजून एक शब्द आहे तिथं, वेजेस, WAGES. कळलं का? वेजेस म्हणजे देखील समानार्थी शब्द आहे पगार म्हणजे पेमेंटला. ठीक आहे. पुढं हे बघा ते झाडाखाली त्या
दोघे आहेत. दिसतात का? शॉकिंग रिमार्क्ड मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हणलं की इथं धक्कादायक आहे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. आता मिसेस भूषणनी आणखी त्याच्यामध्ये म्हणजे मसाला मिक्स केल्यासारखं आहे. त्या काय म्हणाल्या की जर झाडू घेणारा मुलगा जो आहे, तो व्यक्ती जो आहे, त्याला हे पगार रेग्युलर करू शकत नाही, म्हणजे याचा अर्थ बँकेचे खूप वाईट दिवस आलेले आहेत. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. म्हणजे साहजिकच आहे, तिथं जे जे काम करणारे आहेत, आता बँकेत कोण कोण कर्मचारी असतात आपल्याला माहिती आहे, कॅशियर वगैरे असतात, अलग लक्षात मॅनेजर वगैरे आणि इतर जी काही लोक असतात, म्हणजे ते म्हणते की त्यांना देखील हे पगार करू शकत नसतील. आता ह्या दोघींनी म्हणजे कसं आहे, स्वतःच स्टोरीला आणखी म्हणजे भडका दिलेला आहे. आलं का लक्षात? एक छोट्याशा गोष्टीवरून. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ अ हजबंड. मग त्यांनी काय केलं, मिसेस भूषणनी मिसेस श्रीवास्तवला म्हणजे तिथं सोडलं टॅमरिन ट्री म्हणजे ते चिंचेचं झाड, आणि त्या निघाल्या कारण त्यांना जायचं होतं, आणि मिसेस श्रीवास्तवला म्हणजे आणखी काही खरेदी करायचं असेल तर मिसेस भूषण निघाल्या. त्यांचे जे हस्बंड आहेत, त्यांचे पती जे आहेत, त्यांच्या शोधात गेले ते, आणि त्यांचे पती कुठं बसले होते बघा. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. तिथे एक प्रसिद्ध असं एक फोटोचं दुकान आहे, नाव आहे बघा कमल किशोर फोटोग्राफी शॉप. तिथं मिसेस भूषणचे पती तिथं बसले होते. तर प्रश्न हा येतो, तिथं का बसले होते? हे आपला एक अंदाज, कारण आता हे खरेदी करणार तुम्हाला माहिती आहे मुली. आता हे जे मुली जे ऐकतात किंवा मुलं जे ऐकतात, आता तुम्ही खरेदीला जाता तुमच्या मम्मी बरोबर ह्याच्यावर, तर वेळ जास्त लागत असावा, अशी देखील कारणं असतात. म्हणून बिचारे जे आहेत त्यांचे पतिदेव ते मात्र दुसरीकडे कुठंतरी बसून आपलं काहीतरी टाइमपास करत होते. तर तिथं कमल किशोर फोटोग्राफी शॉपच्या इथं मिसेस भूषणचे हस्बंड बसले होते. तर तिकडं ते गेल्या, टॉकिंग विथ द ओनर, आणि त्यांचं बोलणं चाललं होतं. आता त्यांचं बोलणं चाललं असं ओनर बरोबर बोलणं काय चाललं होतं बघा. सो दॅर यू आर क्राईड मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हणाले, अच्छा तुम्ही इथं आहात का, मी तुम्हाला किती शोधत होते. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑलमोस्ट अन आवर. बघा काय सांगतं ते, मी तुम्हाला 1 तासभर शोधत आहे. किती वेळ झाला शोधते, तुम्ही मला सापडतच नाही. आणि हे ॲक्च्युली मैत्रिणींची बडबड सुरू होती तिथं झाडाच्या इथं. व्हेअर डिड यू डिसअपियर. कुठं गायब झाला होता तुम्ही? नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण म्हणाले, नाही बाबा मी इथंच आहे. हॅड यू रिमेंड स्टेशनरी इन वन शॉप. तुलाच वेळ लागलाय, तिचे पती म्हणतात. काय तू एकाच दुकानामध्ये तिथं स्तब्ध होती का? जास्त वेळ लागला ना. आय माइट हॅव फाउंड यू. मी शोधला असतं तू सापडली असती, पण तू काय सापडली नाही मला. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक बी इन अ फ्लावर गार्डन. पण तुझं कसं आहे, ते म्हणतात की तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात एखादा काय फुलपाखरू वगैरे कसे असतात, एका फुलावरून दुसऱ्या फुलावर कसे जातात, एका जागेवर स्थिर नसतात, तसं तुझं असतं. ठीक आहे. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ, आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपळनगर. ती म्हणते पिंपळनगरमध्ये काय चाललंय मला काय म्हणजे काहीच कळत नाही आहे. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. कदाचित ही बँक जी आहे आपल्या शहरामधली पिंपळनगरमधली, ही बँक देखील कंगाल झालेली आहे, म्हणजे बँकरप्ट झालेली आहे. अलग लक्षात. ठीक आहे. पुढं व्हॉट्स दॅट सॅड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. मग अचानक ते कमल किशोर जे आहेत म्हणजे फोटोग्राफर जे आहेत ते उठले, ताडकन उठले, म्हणजे बसले होते, अचानक म्हणाले विच बँक. कोणती बँक. कोणती बँक बँकरप्ट झाली म्हणजे दिवाळखोर झाली किंवा तिची वाईट अवस्था आली. वाय द पिंपळनगर बँक ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिसेस भूषण म्हणतात फोटोग्राफर मिस्टर किशोरला की काय तुम्हाला माहीत नाही का, बँकचे प्रॉब्लेम असे चालू आहेत की त्यांचे जे एम्प्लॉई आहे, कामगार आहेत,
कर्मचारी आहेत त्यांना ते पेमेंट देखील करू शकत नाही. आणि तुम्ही ओळखत नाही त्या बँकला, म्हणजे तुम्हाला ती बँक माहिती आहे, तुमचं अकाउंट देखील आहे तिथं. नो, बट माय नेबर हॅज. तर मग ते काय म्हणतात किशोर, नाही माझं अकाउंट नाही आहे त्या बँकेमध्ये, पण आमच्या शेजारच्यांचं आहे. ही एक्सक्लेम्ड. म्हणजे याचा अर्थ काय होईल, आता हा किशोर देखील घरी गेल्यावर शेजारच्यांनाही सांगेल. म्हणजे ॲक्च्युली हे बघा, अशा प्रकारे अफवा देखील पसरवल्या जातात. अफवांवर आपण विश्वास ठेवू नाही. कळलं का? ही एक्सक्लेम्ड अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि शेजारीच बार्बर शॉप होता. बार्बर शॉप म्हणजे केश कर्तनालय, म्हणजे सलून. ठीक आहे. मग तिथं ते लो पार्टिशन होतं, म्हणजे त्याच्या ह्या दुकानामध्ये आणि त्या दुकानामध्ये असं छोटंसं पार्टिशन होतं, लो पार्टिशन. तिथं देखील त्यांनी जाऊन सांगितलं. दीपचंद, काय नाव आहे त्या जो केश कर्तनकार म्हणजे कटिंग करणारे जे आहे त्यांचं नाव काय आहे, दीपचंद. लक्षात ठेवा नाव. तर दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट. दीपचंद, तुला माहिती आहे का लेटेस्ट काय झालंय? द पिंपळनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. बघा, डायरेक्टली शब्द वापरले यांनी आता, की पिंपळनगर बँक जी आहे ती बंदच होणार आहे, कोलॅप्स होणार आहे. यूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. मग तुझा पैसा जो काय बँकेत आहे तो लवकरात लवकर काढून घे. बरोबर. आता अशा सेंटिमेंट लोकांचे बदलले जातात. आलं का लक्षात? अशा ज्या अफवा जर पसरल्या तर चांगलीही गोष्ट असेल ती वाईट लोक ठरवतात. आणि बँकेसंबंधित जर असं असेल तर लोक घाबरून काय करतात, आपापला पैसा बँकेतून जो काय त्यांनी सेव्हिंगमध्ये किंवा जे काय असेल त्याच्यामधला पैसा ते काढायला सुरुवात करतात. आता पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकमध्ये जावं लागणार. आलं का लक्षात? पुढं काय होतं बघू. दीपचंद, आलं का? दीपचंद कोण लक्षात? दीपचंद म्हणजे तो केश कर्तनकार, म्हणजे सलून चालवणारा किंवा केस कट करणारा. दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन. तर तिथं तो त्यावेळेस काय काम करत होता, की कुणाचे केस कापत होता. एक वृद्ध व्यक्ती होता, एल्डरली मॅन, मोठा माणूस, एल्डरली माणूस जो आहे त्याचे केस तो कापत होता. ती बातमी त्यांनी ऐकली. अँड वॉज सो स्टार्ल्ड दॅट हिज हँड शुक अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट हेअर. आणि ह्या गडबडीमध्ये, आलं का लक्षात, ह्या गडबडीमध्ये तो इतका घाबरला म्हणा किंवा त्याला धक्का बसला की तो कस्टमर जो आहे ज्याचे की तो केस कापत होता त्याचा उजवा कान जो आहे तोच कापला गेला, निक्ड झाला. निक्ड इथं बघा, कट स्लाइटली लिहिलं बघा, ब्लूमध्ये दिसतंय का? तिथं उजव्या कानावर कट झालं म्हणजे तो कापला गेला. आता कापला गेला म्हणलं तर ते रक्त निघणारच ना. द कस्टमर एल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. आता कस्टमर खूप जोरात ओरडला, त्याला खूप त्रास झाला, पेन झाला, दुःख झालं, डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही जस्ट हर्ड. आता कस्टमरचे आता दोन्ही गोष्टी त्यांनी वाईट झाल्या त्याबरोबर. एक तर त्याचा कान कापला गेला ज्याच्यामुळे तो पेनमध्ये होता. दुसरं त्याला दुःख झालं, डिस्ट्रेस झालं, कारण त्यांनी नुकतीच एक वाईट बातमी, ऑफुल न्यूज ही ऐकली होती की पिंपळनगरची बँक जी आहे सेठ गोविंद रामची बँक ती आता बंद पडणार आहे. आणि सेंटिमेंट लोकांचे बदलल्यात, लोक घाबरल्यात. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. तो कस्टमर काय करतो, अजून त्याच्या एक साईड दाढीची जी ती अनशेवन होती, म्हणजे ती दाढी अजून करायची होती, तर त्याच्यावर ते क्रीम लावलेली होती, अजून अर्धा पार्ट दाढी करायची होती. तो तसाच तो उठला आणि तो पळत पळत सुटला. आणि तिथं एक दुकान होतं, मर्चंट स्टोर, जनरल मर्चंट स्टोर. तिथं तो पळत पळत गेला कारण तिथं टेलिफोन होता. आलं का लक्षात? आता हा टेलिफोनचा काळ दिसतोय, म्हणजे त्या काळात मोबाईल नसावा. मोबाईल असला असतं तर काय आलं असतं, त्यांनी तिथंच केलं असतं ना कॉल, ज्याला कोणा करायचं त्याला कॉल. तर तो पळत सुटला आणि ते टेलिफोन जिथं होता तिथं गेला. ही डायल्ड सेठ गोविंद राम्स नंबर. सेठ गोविंद रामचा नंबर होता त्यांच्याकडं. तर त्यांनी तिथं त्याला डायल केलं, कॉल लावला. द सेठ वॉज नॉट ॲट होम. आणि त्यात बघा बातमी अशी, म्हणजे जी काय बातम्या आलेल्या आहेत, ज्या काय अफवा आलेल्या आहेत, त्यात भर काय टाकली, त्यांनी जेव्हा कॉल केला सेठ गोविंद रामला, तर सेठ गोविंद राम जे आहेत ते देखील घरी नव्हते त्यावेळेस.
व्हेअर वॉज ही देन? मग प्रश्न हा उपस्थित होतो की सेठ गोविंदराम जे बँकेचे मालक आहेत ते कुठं आहेत? कदाचित आता मग लोक काय विचार करतील की बँकच जर बंद पडणार आहे, बँकेमध्येच काही प्रॉब्लेम आहेत, तर मालक घाबरून पळून गेला. आलं का लक्षात? द सेट वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. तर सेट कुठं होते? काश्मीरला गेले होते फॅमिली बरोबर. तिथं ते एन्जॉय करत होते, हॉलिडेईंग करत होते. ओ वॉज दॅट सो? असं आहे का? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. विश्वास बसला नाही त्या बातमीवर. कदाचित त्याने हा देखील विचार केला असन की जे मालक आहेत त्यांना माहिती आहे आता लोकांना खूप राग येणार आणि लोक काय करतील म्हणून पळून जावं इथं, म्हणून गेला आपला सुट्टी काय हे करायला काश्मीरला गेला पळून, असं काहीतरी असावं. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. तो पळत पळत परत बार्बरचा शॉप जो आहे दीपचंदकडे आला आणि म्हणाला द बर्ड हॅज फ्लॉन. काय म्हणाला? पक्षी उडून गेलाय, पंछी उड चुका है, उड गया है. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदराम ह्यांनी शहर सोडून दिले. बघा आता ह्यांनी पण बातमी कशी दिली? ह्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं ना, मी फोन केला ते घरी नव्हते. ह्यांनी बातमी काय दिली की पक्षी उडून गेलाय, सेठ गोविंदराम ह्यांनी शहर सोडून दिलंय. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. पूर्ण खात्री आता पटली की खरंच बँक आता म्हणजे ही बँकचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून मालक देखील पळून गेलाय. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि तो मग त्या दुकानात जोरात पळूनच गेला. मेकिंग अ बी लाईन, बी लाईन म्हणजे सरळ पळत सुटला. कुठं? त्याच्या ऑफिसमध्ये, जिथं ऑफिसमध्ये चेकबुक वगैरे आहेत. आता चेकबुक असणे म्हणजे काय? तो चेकमध्ये त्याचे जे काय पैसे आहेत चेक थ्रू तो काढणार. आलं का लक्षात? म्हणून लक्षात ठेवा, ATM मधून पैसे तुम्ही काढू शकता, तर त्याची डेली लिमिट असती 20,000 साधारण असती. तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये 1,00,000 1,50,000 काय असतील, 2,00,000 असतील, तर तुम्हाला एकदम सगळे काढायचेच नाही. ATM मधून नाही निघत एका दिवसात. तुम्ही चेक भरून बँकेतून ते काढू शकता, पण त्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल. लक्षात ठेवा. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आता ही जी न्यूज आहे, ही जी बातमी आहे, एक वणव्यासारखी पसरली. जंगलामधील नैसर्गिक जी आग असती त्याला वणवा म्हणतो आपण, आणि ती खूप फास्ट असती ती आग. तर बाजारामध्ये पूर्ण ही बातमी पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, circulated among the customers and then spread with them in various direction to the betel seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. आता ह्या बातम्या सर्क्युलेट झाल्या. ही बातमी अशी पसरली, सर्क्युलेट झाली. कशी? कस्टमरकडे गेली, नंतर मग ती वेगवेगळ्या दिशेमध्ये गेली. नंतर वेगवेगळे सेलर जे असतात, बिटल सेलर असतात, फळे विकणारे जे असतात, टेलर असतात, किंवा स्वतंत्रपणे धंदा करणारे वेंडर असतात, ज्वेलर लोक असतात. इवन त्यांनी सांगितलं रस्त्यावर बसणारे, फुटपाथवर बसणारे, पेवमेंट म्हणजे फुटपाथ, तिथं बसणारे जे भिकारी आहे त्याच्यापर्यंत पण ही बातमी गेली. बातमी काय आहे की बँकचं दिवाळं निघालेलं आहे, दिवाळखोर झालेली आहे, बँकरप्ट झाली बँक. ठीक आहे. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुकेड लेग. तिथं एक फिक्स त्या शहरामध्ये एक भिकारी आहे, त्याचं नाव आहे गणपत, वृद्ध आहे, ओल्ड गणपत. तर तो भिकारी जो आहे त्याचा क्रुकेड लेग आहे. क्रुकेड लेग म्हणजे काय? वाकडा पाय. आलं का लक्षात? आता भिकारी जे असतात त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी व्यंग असतात. आलं का लक्षात? तुम्हाला तर माहितीच आहे. आणि त्या बेसवर इमोशनॅलिटीनी आपण भीक मागू शकतो. बेसिक आहे, कुठल्याही बिझनेसचा काय ना काहीतरी बेसिक आहे. लक्षात? तर त्याला क्रुकेड लेग आहे. त्या भिकारी जो आहे त्याला वाकडा पाय आहे, त्याचा पाय कसा आहे? वाकडा आहे. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स. आणि मग पाय वाकडा असल्यामुळं तो असंच वर्षानुवर्ष त्या फुटपाथवर स्क्वॅटिंग करत, सरकत सरकत असं भीक मागायचा तो. कॉलिंग फॉर आर्म्स. आर्म्स म्हणजे तेच पैशासाठी, अन्नासाठी, जे काय तो भीक मागायचा. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी मग त्याची जवळ टाईम संपायचा, दिवसभर भीक मागायचा तो, संध्याकाळी कोणतरी यायचं त्याच्या ओळखीचं किंवा त्या फॅमिलीमधलं, आणि एक बॅरो आणायचं त्याबरोबर. बॅरो म्हणजे अशी एक गाडी असती,
बैलगाडीची गाडी कशी असते तशा टाईप गाडी असती, त्यात बसून त्याला घेऊन जायचं. कारण तो बिचारा त्याचं कसं पाय होता क्रुकेड होता, आलं का, लंगडा होता असं म्हणू शकता तुम्ही. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. आणि एवढ्या वर्ष तो भीक मागतोय आणि लोकांनी कधीच पाहिलं नव्हतं तो चालू शकतो, म्हणजे तो चालू शकत नाही. वर्षानुवर्ष लोकांनी पाहिले की तो असा अपंग टाईप आहे, तो चालू शकत नाही. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश एव्हरीवन. पण जेव्हा गणपतला ही बातमी कळाली की बँक आता बंद होणार आहे, दिवाळखोर झालेली बँक, प्रॉब्लेम झाला बँकेमध्ये, तर गणपतला देखील आश्चर्यचकितचा धक्का बसला. आणि लिपिंग टू हिज फेट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट द टॉप स्पीड इन डायरेक्शन ऑफ द बँक. आणि अचानक गणपत हा उठला, पायावर उठला आणि टॉप स्पीडनी, म्हणजे खूप जोरात स्पीडनी तो पळत सुटला बँकेच्या दिशेने. आलं का लक्षात? इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग्स. लगेच लोकांच्या लक्षात आलं की गणपतचं देखील खातं आहे त्या बँकेमध्ये आणि त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये देखील हजारो रुपये आहेत. Men stood in groups at the street corners discussing the situation. आता लोकांना बोलण्यासाठी विषयच भेटलाय, तर चौकामध्ये लोक ग्रुपमध्ये डिस्कस करू लागले, चर्चा करू लागले ह्या सिच्युएशनला काय करायचं. पिंपळनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. कारण प्रॉब्लेम असा होता, म्हणजे असा प्रॉब्लेम कधी झालाच नाही. पिंपळनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. अशा ज्या क्रायसिस आहेत, अडचणी आहे, पिंपळनगरमध्ये कधीच आल्या नव्हत्या. सेल्डम और नेवर हॅड फ्लड्स, अर्थक्विक्स और ड्रॉट. कधीच इतर ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत, जशा उल्लेख केलाय बघा, फ्लड्स, अर्थक्विक्स अँड ड्रॉट, आलं लक्षात. म्हणजे हे क्रायसिस जे आहेत हे कधीच आले नव्हते. म्हणजे पूर आला नव्हता कधीच, भूकंप आला नव्हता, किंवा ड्रॉट म्हणजे काय तुमचं त्याला म्हणतात दुष्काळ कधी आला नव्हता. And the imminent crash of Pimpalnagar Bank set everyone talking and speculating and rushing about in frenzy. आणि पण अशी ही बातमी अचानक येते, तर त्यामुळं प्रत्येकजण त्या विषयाबद्दल आतुरतेने बोलत होता, घाईघाईने बोलत होता. काय तर फ्रेंझी होते. फ्रेंझी म्हणजे उसको क्या बोलते, बड़ा चढ़ा के, किसी भी बात को बड़ा चढ़ा के बोलना, यानी फ्रेंझी. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइडनेस. काय लोक तर त्यांना अभिमान वाटत होता की मला हे ऑलरेडी अगोदरच माहीत होतं. फार साइडनेस म्हणजे दूरदृष्टी. काय लोक असे म्हणू लागले की हे तर मला ऑलरेडी माहिती होतं, बघा मी जे विचार केलं तसंच झालं. आता बढाया मारणारे लोक, बोस्टेड. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट द मनी. काय तर असे म्हणू लागले लोक की बाबा मला हे अगोदरच माहीत होतं, तर मी या बँकेतून ऑलरेडी अगोदरच पैसा आपला काढून घेतला. आणि काही जण काय म्हणतात, नेवर हॅव्हिंग पुट इन एनी इन. काय तर म्हणतात, बा मी तर खूप खुश आहे, मी कधी बँकेत पैसाच ठेवला नाही. अदर स्पेक्युलेट ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. आणि इतर जे आहेत मग का घडलं असं ह्याच्यावरती चर्चा करत होते. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज बाय सेठ गोविंदराम. मग सेठ गोविंदरामला देखील ते दोष देत होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. त्यातला एक जण म्हणला, गोविंदरामचंद सेठ जे आहेत त्यांनी तर राज्य सोडून दिलंय, शहरच सोडून दिलंय. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड द अनदर. दुसरा म्हणला, अरे बाबा शहरच नाही सोडून दिलं, मला तर असं वाटतं देशच सोडून दिलाय. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर सेड द थर्ड. तिसरा व्यक्ती म्हणाला, तसं नाही रे, तसं नसेल, शेठ आहे ना पिंपळनगरच मध्ये कुठं लपून बसला असेल. एक जण तर काय म्हणला बघा, ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री सेड द फोर्थ. चौथा व्यक्ती म्हणाला, नाही, सेठ गोविंद आहेत ना त्यांनी डायरेक्टली फाशीच घेतलेली आहेत, ती चिंचेचं झाड आहे ना तिथं फाशी घेतली त्यांनी. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय स्वीपर बॉय. आणि तो स्वीपर बॉय जो आहे, तो झाडू घेणारा जो पोरगा आहे, त्याला त्याची बॉडी भेटली होती. आता हे बघा, चर्चेला विषय भेटलाय. तुम्हालाही माहिती आहे चर्चा कशी होती, कोण काय कसं बोलतं ते. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल. आता दुपार होस्तोवर बँकेला देखील कळालं असं काय ना काहीतरी बाबा हे लोकांमध्ये पसरलेली बातमी आहे, त्यांनाही खरी माहीत नाही ॲक्च्युली काय घडलंय.
आणि आता सगळी लोक रेडी आहेत. इट्स रेडी कॅश अँड हारेस्ट मॅनेजर वॉज इन द डिलिमा. आता जो मॅनेजर आहे, ज्याला हे आता सगळं सामोरे जायचं आहे, आलं का लक्षात, तर तो डिलिमामध्ये होता. डिलिमामध्ये तो पेच प्रसंगामध्ये पडला होता. आता काय करायचं काय, पण सेट पण नाही आहेत. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑप्टेंड फ्रॉम अनदर बँक अबाउट 30 miles डिस्टन्स. आता सगळी लोक येणार बँकेमध्ये आपापला पैसा मागण्यासाठी. कुणाचे 1 लाख असतील, कुणाचे 2 लाख असतील, कुणाचे 10 लाख असतील, 5,000 असतील, 6,000, जे काय ते. आता सगळी लोक घाबरून आपापला पैसा काढण्यासाठी बँकेमध्ये येणार. तर आता हे लक्षात ठेवा, बँकेमध्ये देखील एका टाइमला एवढा पैसा नसतो. तर ते काय सांगितलंय की इमर्जन्सी पैसा जो आहे, फंड्स जर आणायचा असेल तर तो दुसऱ्या बँकेतून आणावा लागेल त्यांना, जी 30 miles डिस्टन्सवर आहे. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूड द क्राऊड. आणि ते येस्तोवर त्याला पूर्ण खात्री नव्हती स्वतःची देखील की तो कस्टमर जे आहेत त्यांना, तो क्राऊडला जे आहेत, गर्दीला तो शांत बसू शकेल. कारण अशा वेळेस क्राऊड जे आहे ते काही करू शकतं. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंद राम इन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि सेठला कुठल्याही पद्धतीने कॉन्टॅक्ट करण्याचा कुठलाही पर्याय नव्हता. आणि सेठ होते काश्मीरमध्ये, तिथं त्यांची हाऊसबोट आहे. हाऊसबोट माहिती आहे ना, ती नदी याच्यामध्ये एक नाव असते मोठी, तर त्याच्यामध्येच घर वगैरे सगळं केलेलं असतं, तर त्याला हाऊसबोट म्हणतात. पीपल वर टर्न्ड बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. मग आता लोक आली होती, लोकांना सांगण्यात आलं की तुम्ही परत घरी जावा, अमुक अमुक दिवशी परत या, तोपर्यंत कॅश आम्ही आणून ठेवू, असं असं जे काय सांगण्यात आलं. कारण एवढी कॅश तर बँकेत नव्हती. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. लोकांना हे अजिबात आवडलं नाही, कारण लोकांच्या मनात ऑलरेडी काय आहे की बँक ही बंद झाली, आपला पैसा बुडाला तर. अँड सो द गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग. लोक बाहेरच उभी राहिली, घरी गेलीच नाही, तिथंच ओरडू लागली, गिव्ह अस आवर मनी ऑर विल ब्रेक इन. आम्हाला आमचा पैसा परत द्या, नाही तर आम्ही आतमध्ये घुसू. अँड फेच द सेट. आणि आम्ही मालकाला देखील पकडू. वी नो ही इज हायडिंग इन द सेफ डेपॉझिट लॉकर. आणि आम्हाला माहिती आहे बँकमध्येच कुठंतरी त्याला लपून ठेवलं तुम्ही सेटला. लोक रागात आहे. आता पब्लिक रागात असल्यावर काय करू शकते. मिस्चिफ मेकर्स हु डिडंट हॅव अ पैसा इन अ बँक जॉईंड द क्राऊड. आता हे बघा, अशा परिस्थितीचा फायदा ज्यांना मज्जा करायची आहेत, मिस्चिफ मेकर्स, ज्यांचा बँकेमध्ये अजिबात संबंध नाही, म्हणजे त्यांचं अजिबात खातं देखील त्या बँकेत नाही, ते देखील या गर्दीत जमा झाले. अँड ॲग्रेवेटेड दर मूड. आणि ते देखील ओरडू लागले. आलं लक्षात. द मॅनेजर स्टूड ॲट द डोर अँड ट्राईड टू प्लेसेड दॅम. मॅनेजर दरवाजा इथंच उभं राहिला आणि त्यांना शांत करण्याचा, प्लेसेड करण्याचा प्रयत्न ते करू लागले. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. त्यांनी हे सांगितलं की बँककडं भरपूर पैसा आहे, प्रत्येकाला आपापला पैसा भेटल, तुमचाच पैसा आहे, तुम्हालाच भेटल तो, परंतु आता एकदम आमच्याकडे एवढा पैसा नाही आहे. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. म्हणून तुम्ही घरी जावा, उद्या परत या, आम्ही तुम्हाला तुमचा पैसा परत देतो. ठीक आहे, असं तो म्हणाला. लोक ऐकतील का? पण नाही, लोक ऐकणार नाही. वी वॉन्ट इट नाव. आम्हाला आमचाच पैसा आत्ताच पाहिजे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. आत्ता आत्ता आत्ता. अभी अभी अभी. हमको हमारा पैसा अभी ही चाहिए. जेव्हा आपल्या मालकीची कुठली गोष्ट असती आणि ती आपल्याला पाहिजे नसती, त्यावेळेस माणसामध्ये खूप डेअरिंग येते बोलण्याची. आलं लक्षात. अँड ब्रिक हल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपळनगर बँक. तेवढ्यात पिंपळनगर बँकमधून एक दगड आला हवेतून आणि ती काचेची जी खिडकी आहे ती फुटली. म्हणजे कुणीतरी दगड मारला. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग. आता हा दिवस निघून गेला. जी काय नासधूस करायची पब्लिकला त्या बँकेची त्यांनी केलेली आहे. आता ही नासधूस झाल्यानंतर जे साफसफाई करणारा आहे, झाडू घेणारा मुलगा जो आहे नथू, तो दुसऱ्या दिवशी सकाळी येतो नेहमीप्रमाणे साफ करण्यासाठी. आता काम कुणाचं वाढलं? नथूचंच वाढलं काम. आलं लक्षात. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द
steps of the bank. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. त्यांनी काय पाहिलं? त्यांनी हे पाहिलं की बँकेचे ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावर सगळे काचेचे तुकडे आहेत, दगडी आहेत. Raising his hands in a gesture of horror and disgust, he cried, "Hooligans, son of donkeys!" त्याला राग आला. हात वर केला त्यांनी. हे सगळं बघून तो हात वर केला आणि म्हणाला, रागाने म्हणाला, "हुलिगन्स, सन ऑफ डॉंकीज." कळलं का? As though it isn't bad enough to be paid late, it seems my work also to be increased. तो म्हणतो, भले मला पगार अजून भेटला नाही बँकेकडून, पण आता माझं तर काम वाढलं, डबलनी झालं काम. ही स्मोड द स्टेप्स विथ ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि असंच तोंड वाकडं करून किंवा काय बडबड करून आपलं काम करू लागला तो. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय. तिथून परत तो धोबीचा मुलगा जो आहे सीताराम, तो तिथून चालला होता, म्हणाला, गुड मॉर्निंग नथू. सायकलून उतरला खाली. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फॉर द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. तुला एक नवीन जॉब पाहिजे नव्हता ना, तर पुढच्या महिन्यात तू जॉईन करू शकतोस. मी तुझ्यासाठी एक नवीन जॉब पाहिलेला आहे. तो म्हणतो, यू विल हॅव टू सपोज नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. आता तुला कल्पना आली असेल की बँक जी आहे पूर्णपणे बंदच होणार आहे. हाऊज दॅट, सेड नथू. नथू म्हणतो, कसं काय, असं कसं काय होईल, बँक का बंद होईल? हॅवंट यू हर्ड? वेल, you'd better wait here till half the population of पिंपळनगर arrives to claim their monies. तुला माहीत नाही का, तू थोडा वेळ वाट बघ, पिंपळनगरचा अर्ध्याच्या वर पब्लिक येईल इथं काही वेळानंतर आपापला मनी जो आहे, पैसा जो आहे तो घेण्यासाठी, क्लेम करण्यासाठी. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पीड अवे इन हिज सायकल. आणि तो नथू म्हणाला की माझं तर काय बाबा बँकेमध्ये खातं नाही आहे, असं बोलून तो निघून गेला सायकलीवर. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. तो आपापल्या कामाला गेला. आता नथू जो आहे तो देखील आपल्या कामात मग्न झाला, इच्छा नसताना देखील. मटरिंग टू हिमसेल्फ, काय ना काहीतरी बडबड करू लागला. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. पूर्ण काम संपल्यानंतर बँकेची जी सर्वात उंच पायरी आहे त्याच्यावर तो बसला. टू वेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. आणि तो वाट बघत होता मॅनेजर कधी येतो. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आणि त्याला देखील आता खात्री होती की माझा पेमेंट मला मिळेल. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. तो विचार करत राहिला, कुणाला कल्पना होती की बँक ही अशी दिवाळखोर होईल किंवा बँकला टाळा लागेल किंवा बँक बंद होईल की बँकचे काही प्रॉब्लेम असतील. ही सेट टू हिमसेल्फ, स्वतःलाही असं बडबडू लागला. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. आणि लांबवर दूरवर कटाक्ष दाखतो, बघत राहतो आणि विचार करतो आणि म्हणतो की कसं काय घडलं असेल हे. आलं का लक्षात? कसं काय हा धडा इथं संपलेला आहे. कसं काय घडलं असेल हे. आता तुम्हालाही माहिती आहे ॲक्च्युली असं काय घडलंच नाही, असं काय घडलंच नाही. हे कसं झालेलं आहे, परत सांगतो मी तुम्हाला स्टोरी थोडीशी रिपीट. नथू जो आहे त्याला पगार भेटत नाही वेळेवर, म्हणून तो रागात होता. ती बातमी सांगतो तो कुणाला, सीतारामला, वॉशर्स सनला. मग तो म्हणतो माझ्यासाठी दुसरी नोकरी बघ बाबा. मग त्या मिसेस श्रीवास्तवकडे जातो. मिसेस श्रीवास्तव म्हणतात की असं आहे का. आणि मिसेस श्रीवास्तव मग मिसेस भूषणला सांगतात की बाबा ते पेमेंट करू शकत नाही बँक साध्या झाडू घेणाऱ्या मुलाला, म्हणजे बँकेचे किती प्रॉब्लेम आहेत. असं करत करत मग एक एक बातमी मग तिच्या हजबंडकडे जाते, मग कमल किशोरकडे जाते, मग तुमचा तो कोणता चंद त्याच्याकडे जाते. असं कर का पूर्ण ते शहरात म्हणजे पिंपळनगरमध्ये ही बातमी पसरते. आणि ॲक्च्युली यात काही तथ्य नाही आहे. सेठ गोविंदचंद जे आहे त्यांना हे माहीत पण नसल. आलं का लक्षात? बँक व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. हे अशा अफवा पसरतात आणि अफवेला बळी पडू नये. आता सध्या काळ आहे बघा कोरोनाचा, वेगवेगळे मेसेज देखील आपल्याला येतात. आलं का लक्षात? तर कशावर विश्वास ठेवायचा, कशावर विश्वास ठेवायचा नाही, हे आपलं काम आहे. आलं लक्षात? फार सुंदर धडा आहे हा. याच्यातून आपल्याला काय ना काहीतरी
धड़ा मिळतो। इससे हमको कुछ ना कुछ सीख मिलती है कि अफवाह ना फैलाए और उसके ऊपर विश्वास नहीं रखना चाहिए। ठीक आहे, चांगल्या गोष्टीची देखील म्हणजे प्रॉब्लेम होऊन जातो ना, वाट लागते एखाद्या चांगल्या गोष्टीची। ठीक आहे, हा धडा आहे तो छान धडा आहे। हे बघा, छोटा आहे ना धडा, हे बघा स्क्रोलिंग होते बघा 51। हे सगळं धडा तुम्ही नंतर तुमच्या PDF मध्ये किंवा पुस्तक असेल त्यामध्ये तुम्ही छान वाचा। त्याचे काही क्वेश्चन आन्सर्स माझ्याकडे असतील तर मी तुम्हाला ते ग्रुपवर सेंड करतो। इंग्लिशचं वाचन महत्त्वाचं आहे। हा आपला चालला होता 2 पॉईंट मला वाटतं 2 ना, 2.2 मधला हा धडा आहे। काल आपण 2.1 घेतलं होतं ती कविता, आणि त्यानंतरचा हा वॉर्मिंग अप 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक, म्हणजे बँक बुडवणारा मुलगा असं लिहिलेलं आहे। आलं का लक्षात? म्हणजे कुणावर आळ आला? हा मुलावर आला। आलं लक्षात? ठीक आहे।